पुण्याच्या एका कंपनीद्वारे अमरावती जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांना पुरवठा झालेल्या डीएपी खतांच्या बॅगमध्ये माती आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यानंतर कृषी विभागानं मंगरूळ चव्हाळा येथील एका कृषी केंद्रातून 455 पोते खत जप्त केलंय। जिल्ह्यात 5400 शेतकऱ्यांनी माती मिश्रित डीएपी खत वापरलंय। कृषी विभागाने शहर आणि ग्रामीण मधील 13 कृषी केंद्रांना नोटीस बजावली असून पुण्याच्या कंपनी विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत। दरम्यान मंगरूळ चव्हाळा येथील एका कृषी केंद्रात बोगस खतांची विक्री होत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विभागाला मिळाली होती। त्यानंतर पथकानं मंगरूळ चव्हाळा येथील 3 कृषी सेवा केंद्रांवर धाड टाकली आणि डीएपी खतांची 453 पोती जप्त केली। हे खत पुण्यातील मेसर्स रामा फर्टिकल्स नामक कंपनीने तयार केलंय। खतांच्या पोत्यावर पंतप्रधान भारतीय जनउर्वरक परियोजना भारत एनपीके असं लिहिलेलं आहे। डीएपी खतात मोठ्या प्रमाणात माती असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे मंगरूळ चव्हाळा येथील कृषी केंद्रांची सर्व 453 पोती जप्त करण्यात आली असून चौकशी सुरू आहे। में मिट्टी की मिलावट किए जाने की बात सामने आई है। खरीफ सीजन में अच्छी फसल की पैदावार की उम्मीद से किसान खाद और उर्वरक खरीद रहे हैं, लेकिन इसकी जगह किसानों को सीलबंद पैकेट में